जय हिंद. 15 ऑगस्ट झाली, गोकुळ अष्टमी झाली, गोपाळ काला झाला. पण काय करू, दहीहंडी कुठे फुटली नेमकं मला माहिती नाही. मला जायचं होतं दहीहंडीच्या कार्यक्रमाला, पण काय करावं राव, कुठे दहीहंडीचा कार्यक्रम झाला ना लक्षातच नाही. आणि विशेष म्हणजे माहिती आहे का, मला ना हे बी नाही लक्षात माया की गोकुळ अष्टमी आहे बा, त्या दिवसचा उपवास होता. नाही माहीत, सोशल मीडियावर असूनही काय माझ्या डोक्यामध्ये टेन्शन, आणि काय माझं ते प्रॉब्लेम, आणि काय मी, आणि काय हे कॅलेंडर. त्या कॅलेंडरवर टांगली मी पर्स, आणि पर्स टांगल्यामुळे ना समजलंच नाही गोकुळ अष्टमी कधीची आहे. मग उचलला ना फोन, लावला वहिनीला माझ्या माहेरी आणि विचारलं, वहिनी आहे का उपास, आजचा धरू की उद्याचा धरू. वहिनी म्हणे आज नाही धरला नाही का तुम्ही. म्हटलं लक्षातच नाही. उद्याचा धरा म्हणे. तो उद्याचा कसा धरा, सगळीकडे तर गोपाळकाला दहीहंड्या आणि ते बापो. मग तर लय टेन्शन आलं मला. म्हणलं कान्हाजी यावेळेस लय चांगलं सजवणं होतं, पाळणं आणणं होतं, सगळं करणं होतं. पण काय करा, श्रीकृष्णाला माझ्याकडनं यावेळेस जन्माष्टमी नको होती वाटते. म्हणजे कान्हाला वर्षभर माझ्या घरात राहायचं नव्हतं श्रीकृष्णाला. मला खूप वाईट वाटू राहिलं. नाही, मी रडून नाही राहिली, डोळ्यात गेलं काहीतरी, डोळे चोडू राहिले. नाही रडत नाही मी, हे डोळ्यात गेलं. काय रडू आता, काय करू, काही समजून नाही राहिलं. माफी मागते श्रीकृष्णाची. आता माझ्या लक्षातच नाही राहिलं की गोकुळाष्टमी आहे, आपल्याला उपास धरावा लागते. कसा तरी धरते मी उपास, कारण की उपास असला त्या दिवशी की लय भूक लागते मला. इतका हावरापणा सुटते की असं वाटते हे खाऊ की ते खाऊ. आणि तसं पाहिलं ना तर 4-4, 5-5 वाजेपर्यंत जेवण करणार नाही कधी कधी. हप्त्यातून 2 दिवस तरी असे जातात माझे. पण उपास असला ना राव, काय सांगू तुम्हाला, लय भूक लागते मला. पण धरतो कसा बी उपास, करतो मी. चहा घेतो ना, मग चहा घेतला की मस्त वाटते एकदम. पण लय वाईट वाटू राहिलं मला. अशी दहीहंडीचं असं ठेवायचं होतं. असं कसं, अरे हां, असं दहीहंडी टांगायची होती. मी ना सगळं काढून ठेवलं आणि त्याला असं फोडणार होती मी. नाही मी म्हणजे कोणातरी लहान लेकराला घेतलं असतं, त्याला असं कडेवर घेतलं असतं आणि म्हटलं असं फोड, तुला चॉकलेट देतो मी. 5चं सांगून 10चं चॉकलेट दिलं असतं. पण मला उपास गेला, माझा सगळा मूड ऑफ झाला. एकदा मूड ऑफ झाला ना नाही जमत मग ते. जाऊ द्या. सगळ्यांनी माझ्या माहेरी सगळ्यांनी श्रीकृष्णाला केस पाहू राहिली. हां, माझ्या माहेरी सगळ्यांनी श्रीकृष्णाला पाण्यात टाकलं, मस्त त्यांचा जन्मोत्सव साजरा केला. आणि मी नाही केला. पुढच्या वर्षी आधीच रिमाइंडर टाकून ठेवेन मोबाईलमध्ये की आज गोकुळ अष्टमी आहे म्हणून. मग बाकी आता पोळा युराला बाबा पहिलेच पाहिलं कॅलेंडरमध्ये पोळा कधीचा आहे तो, नाही तर मग अजून वांदा. आणि माहेरी गेली होती ते आपल्याकडे, आमच्या इकडे मराठवाड्यात काही भेटत नाही ते पिठोरी पट. तिकडे ना रक्षाबंधन, रक्षाबंधनचं नाही, सॉरी ना, नागपंचमीचं पिठोरी पट भेटते. म्हणजे असतं मस्त असं पट काढलेलं असं, त्याच्यावर पूर्ण म्हणजे असं सण दिलेलं असं मस्त. काय काय करायचं नागपंचमीचे, नागोबा, दूध, वारूळ, हे ते सगळं. तसं बैलपोळ्याचं पण असते. आणलंच मी गेले दुकानात, दुकानदार म्हणे आता ठेवून दिलेलं आहे ताई, तुम्ही उद्या येऊन घेऊन जा. उद्या मी गेली पण नाही दुसऱ्या दिवशी दुकानामध्ये, आणि ते आणलं पण नाही. मी आणलं ना तर भाऊबीजचं राहते, भाऊबीजचं आणलं ना मी. मग मी तुम्हाला दाखवेल ते पट कसं आहे, काय आहे तो. आणि प्लीज एक नम्र विनंती माझी, सुनीता मोकाशी हे माझं चॅनलचं नाव आहे. प्लीज सबस्क्राईब करा राव, प्लीज. व्ह्यू पहा तुम्ही, व्ह्यू वाढवा. माझा टाईम वॉचला मी कमी पडले आहे, खूप कमी पडले आहे. माझं व्ह्यूज झालेले आहे आणि परत माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे, पण माझा टाईम वॉच नाही उरायला. प्लीज मंडळी काहीतरी करा हो माझ्यासाठी. मी विदर्भाची पण आहे, विदर्भाची लेक आहे, मराठवाड्याची सून आहे, भारताची नारी आहे. जय भारत माता की जय. देवी माय पाय मायेकडे, पाव माय मले.
आणि आता एवढं बोलून मी संपवतो. आणि आता खूप उशीर झाला. आता वाजले किती 12:58 झालेले. तेव्हा मी आता व्हिडिओ तयार करते. आता हा व्हिडिओ टाकून देईन आणि उद्या मग मी गेली ना दुकान लावायला मग मी तुम्हाला लागे उद्या दाखवते सगळं. आणि प्लीज सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. विदर्भाची कन्या, मराठवाड्याची सून आणि भारताची लेक, सगळ्यांची लेक. जय हिंद, जय महाराष्ट्र. जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.